नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आपलं नाशिककर मनीष यूट्यूब चॅनल या नावाने. आजचा ब्लॉग थोडा पहिलाच ब्लॉग आहे माझा. सो इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा पहिले. आज आपण चाललो आहे त्र्यंबक साईडला. आपले मित्र आहे 2-3 तुम्ही बघू शकता. तर त्यांच्यासोबत आपण चाललेलो आहे. अजय, हा एक अजून एक मित्र आहे वैभव. तर आपण चाललो आहे त्र्यंबकला. कुठं चाललो आहे डेस्टिनेशन माहीत नाही, पण आता जाऊ. आता तुम्हाला समजेलच पुढे. त्र्यंबकला गाडीवर चाललोय. ती महत्वाची गोष्ट आहे. 270चं पेट्रोल भरला असं. आता आपण चाललोय पहिल्याला पहिलं डेस्टिनेशन आहे. त्याच्यानंतर पुढं अजून माहीत नाही आपल्याला किती काय नाही. आणि बघू जसं तुम्हाला ते सांगतो का तसं आपल्याला व्यवस्थित वाटत तसंच जाऊया आपण. आता आपण आता गाडीवर 3 जण आहे आणि अजून मागे जराशे 2-3 जण आहेत. तर ते काय झालं गाईज, 2-4 जण होते तर ते झोपेतून लवकर नाही उठले, त्याच्यामुळे त्यांना लेट झालं. आपण चाललो होतो व्यवस्थित आणि ते लेट झाले, त्याच्यामुळं मग आपल्याला पण लेट झाला. आपण थोडं पुढे थांबलो होतो. ही त्यांची चुकी आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण मग आता बघू आता कसं आपल्याला बघायला भेटतंय काय नाही का. ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहतो मी. ओके, भेटूया तुम्हाला मी एंड टू एंड सगळा ब्लॉग दाखवेल. फक्त बघायला भेटू शकता. तर मित्रांनो, आपण आता गाडीत पेट्रोल वगैरे सगळं भरलेलं आहे आणि आता आपल्याला अंजनेरी हे लागलेलं आहे. म्हणत ते जन्मठिकाण ते लागलेले. आता तिथून आपण पुढे निघालो आहे. आपले मित्र पण आपल्याला भेटलेले. तर तुम्ही ब्लॉगमध्ये एंडपर्यंत सोबत राहा. भेटूया नंतर. तर मित्रांनो, आपलं आता डेस्टिनेशन जवळच आहे. आता लवकरच आपण पोहोचणार आहोत. आता मित्रांना जरासं नाश्ता पाण्याची म्हणजे थोडीशी भूक लागली होती, तर त्याच्यासाठी मग आता आपण नाश्त्याला थोडं थांबलो होतो. नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आपण निघालो आहे आता पुढं यायला. थोडं नाच गाणं चालू होतं, तिथं ढोल वगैरे वाजवत होते. सायकल रायडिंग जे करतात ते त्यांच्यासाठी थोडंफार मनोरंजन म्हणून वाटत होतं थोडंसं थांबावा, पण आम्हाला लेट होईल, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो तिथून. तर आता बघू अजून पुढं काय काय तर बघायला विसरू का. चलो बघा पुढचा याच्यात. तर नमस्कार मित्रांनो, आपण एका छोट्या वॉटरफॉलच्या इथं पोहोचलेलो आहे. हा बघा तुम्ही वॉटरफॉल बघू शकता इकडे. हे बघा, हे सगळे वॉटरफॉलमध्ये मजा घेऊ राहिले. हा बघा, हा एक पोरगा आहे, हा मजा घेऊ राहिला. आता छोटा आहे बघू शकता तुम्ही. हे बघा, हा छोटा आहे पण आपल्याला याच्यापेक्षा थोडेफार मोठे बघायचे आपल्याला बरं का. असं तर एन्जॉय काय असतो म्हणजे नाशिककरांना तर माहितीच आहे, पण एन्जॉय काय असतो हे नाशिककरांना तर माहितीच आहे, पण मग खरा एन्जॉय मित्रांसोबतच असतो. हे बघा तुम्ही, यांची काय मजा चालू आहे. तर आता मला बी मजा घ्यायची आहे. सो मग थोडंसं तुम्ही बघू शकता इथलं वातावरण वगैरे. छोटासा वॉटरफॉल आहे पण ओके, काय प्रॉब्लेम नाही. पहिल्याला आहे, त्र्यंबकला आहे. कोणाला काही लागलं वगैरे, कधी काही यायचं वगैरे, गायडन्स करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर वगैरे देईल, सगळं काही देईल, तर कॉन्टॅक्ट करा. ओके, आता मलाही थोडीशी मजा घेऊ द्या. ओके, ठीक आहे. शकता तुम्ही. पब्लिक आहे बघू शकता. बघा पाणी उडतंय. बरोबर आहे. बघू शकता वॉटरफॉल.
मित्रांनो एवढं आहे करू आता. बस झालं रे, बस झालं. तर मित्रांनो हे बघा, आता आम्ही एका घाटाला आलेलो आहे. पाऊस मोकर आहे. एरिया बघू शकता तुम्ही, तिकडं पूर आहे. हे मित्र पाऊस तर मोकर लागू राहिला, पण हा घाट पण एकदम भारी वाटतोय. जरा थोडासा पाऊस मोकर झालाय, पूर्ण जॅकेट बिकेट सगळं ओलं झालंय. बरं आहे आपलं, तुला जमलं. जाऊ आपण नाश्त्याने आपण आता म्हणजे अजून एक धबधबा लागलेला आहे आपल्याला, तर तिकडे आलेलो आहे आपण. आणि बाकीचे पण जण आहेत. आपला हा यश मित्र आहे, सगळ्यात हटके आणि सगळ्यात विषय हार्ड नाही का भाऊचा. आणि आता तुम्हाला मी दाखवतो पुढं. चला अजून म्हणजे आता ते दृश्य बघायला भेटलं ना, ते खूप सुंदर आहे, एकदम भारी आहे. ते बघूनच आम्ही इथं थांबलो. तुम्हाला पण म्हणजे बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. हे बघा, हे असं काही ते दृश्य आहे बॉस. हो हाय, 1-2 मिनटं. हे बघा, असं ते दृश्य आहे. आणि आम्ही इथून चाललेलो आहे. चिखल भरपूर येतात, पण मग तसं पण काय एवढं काही वाटत नाही आहे. तुम्ही बघता नजारा बघायच, नजारा म्हणजे एवढं अप्रतिम दृश्य आपल्याला बघायला भेटतंय. आणि ते पण त्र्यंबक सारख्या पैनेच्या पुढं आहे. ते जवळपास खूप पुढं आलं होतं आम्हाला, बरोबर. आता सफिशियंट मध्ये आलोय. हे बघा, हे आपले मित्र चालले. आणि हा वरचा नजारा एकदम भारी गाईज, तुम्ही बघू शकता. एक नंबर, एकच नंबर आहे व्ह्यू. आणि आता आपण थोडं पुढं आपल्याला दाखवतो. ओके, या चला पुढं. तर गाईज आम्ही इथं आलेलो आहे. वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, मागे माझ्या सगळं वॉटरफॉल आहे. हो, आणि त्याच्यानंतर इकडं पण बघू शकता, इकडं पण वरती वॉटरफॉल आहे. एकंदरीत नजर आहे. तुम्हाला अजून पुढचा नजर दाखवतो बघा. हा एक वॉटरफॉल, छोटा वॉटरफॉल आहे. भाऊची खिडकी लय मोठी आहे बघा, वरतून आलेला डायरेक्ट तुम्ही. तर आता पुढचं आता थोडंसं आम्हाला पण एन्जॉयमेंट घेऊ द्या, त्याच्यामुळे ते दाखवता आलं शक्य असेल तर मी दाखवतोच. पण मला असं वाटतंय पाण्यामुळे फोन खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे मला बी कंटिन्यू थोडं करता येईल. ओके, बाकी नजारा बघा काही. तर काहीच आम्ही वरती जाऊन आलो होतो. तर वरती आम्हाला काय असं काही बघायला भेटलं नाही, म्हणजे भरपूर हे डोंगर वगैरे सगळं काही येतं, त्याच्यामुळं आम्ही काही वरती गेलो नाही. पण आता आम्ही इथं खाली म्हणजे वरती थोडंसं इथं वरती आहे की तिथे 1-2 फोटो काढले. जरा व्ह्यू चांगला होता त्याच्यामुळे 1-2 फोटो काढले. आता खाली आलेलो आहे. खाली आता इथं बघू शकता तुम्ही, मित्र कंपनी काय करते, इथं पाणी खेळते वगैरे. तो एक आपण असं म्हणू शकतो की म्हणजे नाशिकच्या म्हणजे काम तर आपण हप्ताभर करत असतो, पण एखाद दिवशी सुट्टी येते, सो आपण ट्रॅव्हल करायला पाहिजे. ट्रॅव्हल करण्यात जो आनंद आहे ना, तो कशातच नाही. एकदम रिलॅक्स फील होतं आणि मनला शांती भेटते बॉस. जे काही तुमचं काही टेन्शन वगैरे असतं, काय असेल तर ते निघून जातं आणि बरंच म्हणजे शांतता भेटते. मला तर हाच मोटिव्ह आहे की तुम्हाला कधी काही म्हणजे असं काही वाटलं, कधी काय जावं तर आपली गाडी काढावा आणि निघावा, हाच एक पर्याय आहे. शांत, एकदम शांत निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसावा. कारण की खूप
खूप खूप भारी वाटतं. आज मी म्हणजे सकाळी कंटाळा गेला होता त्यांच्यासोबत यायचा. 2दा बेल पण वाजले आणि फोन पण पे केले. मी कट केले फोन. म्हटलं काय जायचं त्याच्याविषयी घेऊ झोपून म्हटलं. पण मग आत्ता रिअलाईज होतं की आलो नसतं तर माझा किती मोठा लॉस होता. ओके, तो हा लॉस आपण जिंदगीत केला नाही पाहिजे आणि मजा तर घेतलीच पाहिजे. आता आपण आहे ना म्हणजे आता अजून एक वॉटरफॉल बघायला चाललो आहे. ते वॉटरफॉल करत करत आपण आता मागं जो लागला आपल्याला तो पण एक वॉटरफॉलच होता. त्याचं नाव नाही माहिती आपल्याला, पण मग व्ह्यू भारी होता म्हणून थांबलो होतो आपण. आणि आता आपण कुठं चाललो आहे? हरिहर. ते हर्षवाडी जो वॉटरफॉल आहे तो हरिहरच्या इथे आहे. तर आता आपण चाललेलो आहे आणि तर तुम्हाला म्हणजे व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघा फक्त. व्ह्यू बघा. हे आपली पब्लिक चाललेली आहे रस्त्याने आणि अजून दोघं जण आहे ते मागं आहे. त्यांना यायला थोडासा वेळ लागतोय. हे दोघं आहे ते. ओके, हे दोघं ते. आपण 6 जण मिळून निघालोय. फक्त व्ह्यू बघा तुम्ही. हा एक आता थोडासा पंच लागतोय. तर काहीच आपण खाली थांबलो होतो. नाश्ता वगैरे केला. मस्त भजे वगैरे खाल्लेले, कांदा भजी वगैरे. आणि आता वरती आलेलो आहे. तर वरती आता तुम्हाला एक भारी व्ह्यू दाखवतो. ते बघा, हे खाली आपण त्या पॉईंटला होतो खाली, तिथून इकडून वरतून आलो. आता वरती बघा, देख क्या नजारा आहे भाई. चला आता अजून थोडं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो. हे तर चालले पुढं पण भाई मी तर मोक्कार वळलो आलो आहे. पाऊस पण खूप आहे. हे बघा, एकदम छान आहे. म्हणजे जो कोणी घाबरत असेल वॉटरफॉलला वगैरे काही पाण्याला वगैरे, मी त्याला सजेस्ट करेल त्याने इथे यावं आणि आनंद घ्यावा. कुठलं काही टेन्शन नाही, काही. तर गाईत आपण चाललेलो आहे बघा. आता अजून एक वॉटरफॉल आहे. थोडं हा खरंच भारी असं वाटतंय. एक मिनटं बॉस, हळू ये वैभव. हे बघा, यश. हा खरंच भारी वॉटरफॉल आहे, बघू शकता तुम्ही. या पोरांनी विषय हाड करून टाकलेला आहे. तर मित्रांनो, आपले जे मागचे धबधबे होते ते आपण कवर केलेले आणि आता आपण फायनली पोचलो दुगरवाडीला. पाऊस तर लई जाम लागतोय मला. तर मी आता हे बघा, हे आपलं जॅकेट आहे, हे आता हे केलेलं आहे. दुगरवाडीला किती गर्दी वगैरे, गाड्या वगैरे तुम्ही बघू शकता. इथं कोणाला जर यायचं असेल तर 4 व्हीलर आणि 2 व्हीलर अलाव आहे. 2 व्हीलरला 30 रुपये चार्ज आहे आणि 4 व्हीलरला 50 रुपये चार्ज आहे. तर मग ह्या गोष्टी माहीत असू द्या. बाकी इथून आपण जाणार आहे आतमध्ये. तर आता जाऊया. तर मित्रांनो, आपण डुगरवाडी वॉटरफॉलला चाललो आहे. आता आतमध्ये एंट्री वगैरे भेटली. आता आपण पुढे चाललेलो आहे. आता काही विषय नाही. आता विचारलं ते एक धबधबा इथं 15 मिनिट लागतील म्हणे. 30 रुपयाचं तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि त्याच्या पुढे जवळपास 1 ते 2 घंटे लागतील म्हणे मेन वॉटरफॉलला. आता डिसिजन मित्रांवर आहे ना आमच्यावर आहे की पुढं काय करायचं की नाही.
काय होईल. ठीक आहे आपण बघू. गौरव हे गौरव त्याच्या बाजूला एक धबधबा आहे पावर छोटा. तर आता फायनली आम्ही तिकीट वगैरे काढून थोडंसं चालणं वगैरे गेलो होतो, तुम्हाला ते दाखवलं होतं. आणि त्याच्यानंतर मी आता पुढं आलेलो आहे. पुढं आल्यानंतर मला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की एक रस्ता आहे ज्याला 3 तास लागतात, तिथे डायरेक्ट तुम्ही वॉटरफॉलच्या इथं जाता. आणि एक रस्ता आहे 15 मिनिट लागतं, पण तुम्ही वरतून वॉटरफॉल बघू शकता. तर तो वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो मी. डोगरवाडी वॉटरफॉल म्हणता. जरा झालं आपलं जिथे यायचं होतं आपल्याला, झालं ते कन्फर्म. तर आता बघा, हाच तो वॉटरफॉल आहे गाईज, डोगरवाडी वॉटरफॉल, ज्याच्यासाठी लोक लांबून लांबून येतात. नाशिक सिटीतले पण येतात आणि बाहेरचे पण येतात. आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही. इकडं पब्लिक वगैरे. सो पब्लिक इथपर्यंत आलेली. आमचं पण डिसिजन आता तेच चाललं होतं की जायचं, ते 3 तास लागतात त्या रस्त्याने जायचं. पण त्यांना म्हटलं काय जाऊन फायदा नाही आहे, शेवटी पाणी ते पाणीच दिसणार आहे, बाकी त्याच्यात काही हे नाही आहे, बरोबर. तर म्हटलं मग आता घरी जायला पण थोडं वेळ होईल. तर आता मी ब्लॉग एंड करतो आहे मित्रांनो. जर दाखवता आला तर तुम्हाला शेवटची मी फुटेज दाखवतो, जाताना कसं किती वेळ लागतो मोजून आपल्याला. हार्डली तर तुम्ही डोगरवाडीपासून इथं आले तर डोगरवाडीचं म्हणजे तुम्हाला 15 मिनटाचा जो सीन बघायचा असेल तर तुम्ही चालत 20-25 मिनटं लागतात, तर तुम्ही येऊ शकतात असं. आणि जर विजन जर असेल तर 3 तासचा म्हणजे पूर्ण वॉटरफॉलच्या इथपर्यंत जायचं, तर तुम्ही सकाळी लवकर या आणि वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. तर असा होता आपला आजचा पहिला ब्लॉग. आणि तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये मी बाकीची इन्फॉर्मेशन देईल. तसं माझी कुठं ट्रॅव्हल होईल तसं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग्ससाठी सांगेल तसं. आणि इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊन बघा आपल्या ब्लॉगवर, म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओज, त्याच्यानंतर ब्लॉग्स, त्याच्यानंतर बाकीचं काय कुठं साईड विजिट झाली त्याचं मी ब्लॉग वगैरे क्रिएट करत असतो. सो बघा. आणि लाईक शेअर कमेंट झाल्याच पाहिजे. ठीक.